एक गाणं ज्याचा सेट बनवायलाच तब्बल 2 वर्ष लागली आणि आजच्या काळात असा सेट बनवणं म्हणजे जवळपास मिशन इम्पॉसिबल। 1960 मध्ये एक सीन तयार झाला जो आज 2025 मध्ये सुद्धा लोकांच्या नजरेतून उतरलेला नाही। तो म्हणजे प्यार किया तो डरना क्या या गाण्याचा सीन। मुघल आझम मधला हा एक आयकॉनिक सीन होता। आता या सीन मागची आणि त्याच्या सेट मागची गोष्ट काय माहिती आहे? तर याचा सेट तयार व्हायलाच 2 वर्ष लागली। शीश महल 150 फूट लांब, 80 फूट रुंद, 35 फूट उंच आणि आतमध्ये जवळपास 1000 बेल्जियमच्या काचा। पण मग तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय? तर शूटच्या वेळी एकही क्रू मेंबर त्यामध्ये दिसला नाही। हॉलिवूडचे एक्सपर्ट सुद्धा हरले होते, पण आपले सिनेमॅटोग्राफर RD माथुर यांनी असा काही एक अँगल शोधला की जिथे फक्त अनारकलीच दिसले। लता मंगेशकर यांनी बाथरूम मध्ये उभं राहून हे गाणं रेकॉर्ड केलंय आणि लिरिक्स 105 ड्राफ्ट्स रिजेक्ट केल्यानंतर हे गाणं फायनल झालं। आणि इतकं सगळं करून तेव्हा हे गाणं 15 लाखांमध्ये शूट झालं, म्हणजे आजचे जवळपास 55 कोटी। तेव्हा VFX नव्हते, ड्रोन नव्हते, पण स्वप्न रंगवण्याची हिंमत होती आणि म्हणूनच या फिल्मचे दिग्दर्शक के असीफ यांचं हे स्वप्न साकार झालं। अजून अशा कोणत्या फिल्मच्या किस्सांविषयी किंवा फिल्म मेकिंग प्रोसेस विषयी तुम्हाला ऐकायला आवडेल सांगा आम्हाला कमेंट्समध्ये। ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि हो, आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।